हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 2 दिवस खूप हेक्टिक होतं काम, कारण भरपूर सारे अर्जंट ब्लाऊज होते. तर मी बऱ्यापैकी अर्जंट ब्लाऊज दिलेले आहे. व्हिडिओ काढायला मला काही जमलं नाही. आज आहे संडे आणि आज 16 तारीख होती. तर आज चतुर्थी असल्यामुळे आज आहे आमच्या गावची यात्रा, म्हणजे नेवाशाचा यात्रा उत्सव चालू आहे. मोहिनीराज महाराजांची यात्रा आहे नेवाशामध्ये. तर त्यामुळं बऱ्यापैकी गर्दी वगैरे आहे. लग्न सराई पण चालू आहे. म्हणजे यात्रा वगैरे असे जरी काही कार्यक्रम असले तरी लग्न थांबत नाही. तर त्याचप्रमाणे जसे कार्यक्रम असतात किंवा जसे काही लग्न साखरपुडा होणं समारंभ असतात त्यानुसार आपलं कामही चालू असतं. तर त्याचप्रमाणे मलाही लग्नाचे म्हणा साखरपुड्याचे ब्लाऊज आले जे की मी काल शेअर केलं होतं व्हिडिओ. तर आज जे ब्लाऊज स्टिच केलं आहे, जे एका लग्नाचं एका म्हणजे घरचे लग्न आहे त्यांच्या पुतण्याचं, आणि त्यांचं ब्लाऊज आहे जे की माझ्याकडे आरीवर्कचं ब्लाऊज शिवायला आलं होतं. आणि मी तुम्हाला आधी एका व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं की जी येलो कलरची साडी होती त्यावर ऑलरेडी आरीवर्क होतं. तर मी त्या आरीवर्कचं ब्लाऊज कसं स्टिच केलं फिनिशिंगमध्ये ते तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचप्रमाणे एक पार्टीवेअर साडी होती, ती साडी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याआधी आपण ब्लाऊज पाहूया की कसं स्टिच करून कसं झालं आहे. आणि त्याआधी अजून एक म्हणजे दुपारी मी 2 अर्जंट ब्लाऊज पण स्टिच केले, पण ते ब्लाऊजचा व्हिडिओ काढायला मला काही जमलं नाही, कारण गिऱ्हाईक नेमका अर्जंट आला आणि अचानक समोर थांबल्यामुळे मला काही करताच आलं नाही. व्हिडिओ वगैरे नाही काढता आले, कारण त्यांनाही खूप घाई होती. तर त्यानुसार मी तुम्हाला दाखवते की मी आत्ता जे ग्रीन कलरचं ब्लाऊज स्टिच केले ते कसं आहे. तर हे पाहू शकता. मी याची साडी तुमच्याशी शेअर केली होती कशी आहे ती साडी. तर जी येलो कलरची साडी होती तर त्या साडीवर मी हे म्हणजे बाहीवर अशी सुंदर अशी मोराची ऑलरेडी आरीवर्कची डिझाईन होती, त्याच्यासाठी आपण वेगळं असं काहीच केलेलं नाही. तर हे आहे ते आरीवर्कचं ब्लाऊज, आणि जे की म्हणजे खूप सुंदर झालं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता बाही पूर्ण ब्लाऊज पूर्ण फिनिशिंगमध्ये आहे. आणि आरीवर्कचे ब्लाऊज फार हेवी असतात त्यामध्ये. तर हा आहे असा या पद्धतीने बॅकचा गळा. तर आहे तसाच गळा गोल घेतलेला आहे. आणि इथे पुढे जर तुम्ही पाहिलं ना तर कालच्या पण ब्लाऊजला इथे पुढे खूप खाली येतं, कारण याचे जे पुढचे गळे जे आहे ते 7.5 इंचचे असतात. आणि आपण याचा एक दोरा जरी उसवायला गेला ना तर अख्खं ब्लाऊज पूर्ण हे होऊन जातं. त्यामुळे मी याला काहीच केलेलं नाही आणि आहे तसा गळा टाकून दिलेला आहे. पुढे पाहू शकता या पद्धतीने. तर हे झालं या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करून. तर माझं हे ब्लाऊज ओके झालेलं आहे. आणि हे ब्लाऊज स्टिच केलं नाही, ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे. त्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे अजून एक दाखवायचं, म्हणजे हे पाहू शकता या पद्धतीने असेल प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे. हे पहा, फुल 1 टक्स टाकलेला आहे प्रत्येक ब्लाऊजला. आणि सुंदर ब्लाऊज झालेला आहे रेडी. तर इथे पाहू शकता तुम्ही, हे आहे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कस्टमरचं एका, आणि हे 22 तारखेच्या लग्नाचं ब्लाऊज आहे. तर हे पाहू शकता या पद्धतीने रेडीमेड आरीवर्कचं ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे. आणि हे या पद्धतीने लटकन जर पाहिले तर हे लटकन ब्लाऊज पीसमध्ये आले होते, जे की कटवर्कमध्ये कट करून आपण या पद्धतीने त्याच्यामध्ये थोडासा कपडा वगैरे टाकून असे लटकन सुंदर बनवलेले आहे. तर हे आहे एक ब्लाऊज जे की मी स्टिच केलेलं आहे आज. त्यानंतर अजून एक ब्लाऊज आहे पार्टीवेअर साडीवरचा. तर इथे पाहू शकता हे पार्टीवेअर साडीवरचं पिंक ब्लाऊज आहे. पिंक नाही, ॲक्च्युली लव्हेंडर कलरचं ब्लाऊज आहे. आणि हे त्या कस्टमरने लग्नामध्ये संगीत फंक्शनसाठी हे साडी घेतली होती. तर त्या संगीत फंक्शनसाठी त्यांनी या पद्धतीने हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज तुम्ही पाहू शकता किती सुंदर शेड झालेलं आहे, एकदम पूर्ण फिनिशिंग्स आहे. तर बाहेर या पद्धतीने डिझाईन होती. तर हा सिम्पल पाठीमागे डीप नेकचा गळा घेतलेला आहे आपण. आणि शॉर्ट स्लीव्स ठेवलेले आहे, 4.5-5 इंचच्या जवळजवळ स्लीव्स ठेवलेले आहेत आपण. तर हा आहे जो एक सेकंडवाला ब्लाऊज जो की स्टिच केलेला आहे. पुढे जसं की पाहिलं तुम्ही प्रिन्सेस कट आहे. आणि याच्यासोबत अजून एक म्हणजे हे जे लटकन आहे ते थोडेसे मी जरा वेगळे केलेले आहे. इथे पाहू शकता तुम्ही.
फ्रिलवाले लटकन बनवलेले आहे. फ्रिलचा कपडा टाकून लटकन बनवलं, थोडंसं वेगळं चेंज लटकन म्हणून केलेलं आहे. तर हे जर मी गडबडीतच ब्लाऊज शिवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जर अशी लटकन जर बनवायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी त्यावर एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवलेली आहे लटकनवर. तर तुम्हाला जर म्हणजे अशी लटकन जर बनवायची असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा आहे आपला सिंपल ब्लाऊज. या ब्लाऊजची साडी जर तुम्हाला दाखवायची म्हटलं तसं जर पाहायला गेलं ना तर साडी दाखवायचं म्हणजे काही एवढं काही हे नसतं. पण कसं आहे माहिती आहे का, साडी दाखवल्यानंतर बऱ्याच कस्टमरला एक सजेशन मिळून जातं, ज्या ब्लाऊज वगैरे शिवत नाही. तर थोडंफार त्या पण ताई जर आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनाही सजेशन मिळतं की साड्याचा ट्रेंड कसा आहे किंवा साड्या कोणत्या घ्यायला हव्या आणि कोणत्या साडीवर कसं ब्लाऊज सूट होतं हे पण त्यांच्या लक्षात येतं. तर ह्या एका कारणामुळे सुद्धा मी प्रत्येक वेळी साड्या दाखवत असते. बाकीचं त्यामुळे असं विशेष काही कारण नाही आहे. तर ही एक साडी आहे की ह्या साडीवर मी जसं की तुम्हाला हे जे ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज तुम्ही पाहू शकता अल्टरिंगसाठी आलं होतं माझ्याकडे. हे काही मी शिवलेलं नाही आहे आणि कस्टमरला हे ब्लाऊज जरा फिट्ट झाल्यामुळं त्यांनी माझ्याकडून फिटिंग करून घेतली होती. तर हे ब्लाऊजला मी फक्त फिटिंग केली. याला जर तुम्ही पाहायला गेलं तर याच्या एका साईडला अशी या पद्धतीने चेन आहे. तर याला फक्त मी एका साईडला फिटिंग केलेली आहे. तर त्याचा बॅक साईड माग सगळा जर तुम्ही पाहिला तर कॉमनच होता, म्हणजे सिम्पलच होता. त्यामुळे याला काही वेगळं काही करायची गरज काही नव्हती. तर या पद्धतीने हा ब्लाऊज म्हणजे ह्या ब्लाऊजला साडी आहे ती इतकी सुंदर आणि या पद्धतीने बांधणीमध्ये साडी आहे. तर अप्रतिम साडी आहे, पाहू शकता सुंदर साडी आहे. काठ वगैरे त्याची अशी आहे, ती खूप सुंदर साडी आहे आणि या साडीवरच हे ब्लाऊज आणलेलं आहे जे की पूर्ण भरलेलं आहे ब्लाऊजसुद्धा. तर चला आपण आपला ब्लाऊज शूज दिले पण मला त्या ब्लाऊजचा व्हिडिओ नाही काढता आला. तर हे दोन जे ब्लाऊज होतं आणि आरीवर्कचे ब्लाऊज जसं की मैत्रिणींना माहिती आहे, आरीवर्कचं ब्लाऊज शिवणं म्हणजे खूप एक किचकट काम असतं. ते ब्लाऊजला जरा वेळच लागतो कारण खूप सारं फिनिशिंगचं ते ब्लाऊज शिवायचं असतं. पटकन साधं ब्लाऊज जसं होतं तसं हे ब्लाऊज नाही होत. तर त्याला दाब वगैरे चेंज करावा लागतो. सिंगल दाब टाकल्यानंतर मग ब्लाऊजची फिनिशिंग बाहीला म्हणा किंवा गळ्याची खूप सुंदर येते. तर चला मला म्हणजे ब्लाऊजची जी एक ब्लाऊजची कटिंग आहे ती ब्लाऊजची कटिंग तुम्हाला तिथे दाखवणार आहे. तर चला जसं की आपण